हॅलो फ्रेंड, शैलेजा होम रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे बटाट्याची आमटी। त्यासाठी आपल्याला कांदे, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं आपल्याला कापून घ्यायचं आहे, बारीक कापून घ्यायचं आहे। आता ह्या साईडला मी बटाटे 2 मोठे घेतले आहेत, त्याचे साल काढून घेते। ओके, कढईमध्ये इथे 1 चमचा तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत जिरं, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो आता ॲड करूया। दोघं मिक्स करून आपण 1 मिनिट वाफेवर ठेवूया। आता इथे मी बटाट्याचे चौकोन फोडी करून घेते। अशा बारीक फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता बटाटे आपण 1 मिनिट पाण्यामध्ये सोक करायला ठेवूया। इथे मी 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि बटाटे आपल्याला परतवायचे आहे। 1 ग्लास पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। रेडी आहे आपली बटाट्याची आमटी। आता इथे मी एका साईडला पापड तळून घेते आहे। कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर हे बारीक कापून घेतलं आहे। हे आपण पापडावरती टाकून घेऊया। मीठ, तिखट चवीनुसार, चाट मसाला आणि थोडीशी आपल्याला शेव टाकायची आहे। आता ही आमटी आपली रेडी आहे, बघू शकता तुम्ही। खूपच छान अशी कोथिंबीरची गार्निशिंग करायची। आता सर्व करूया। बटाट्याचा रस्सा आणि मसाले पापड रेडी आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। बाय बाय।